ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून तुम्ही जोडलाय संस्थेशी, काय सांगा? नमस्कार, मी हर्ष दत्तकरी. सगळ्यात आधी तरी खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की इतक्या छान अशा फाउंडेशनची जी इतकं चांगलं काम करते गेले 8 वर्ष आणि त्याचा मी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून आजपासून काम करणार आहे. सगळ्यात आधी तर मी थँक्यू म्हणेन, कारण मी त्यांचं पूर्ण स्टोरी, त्यांचं पूर्ण स्ट्रगल आत्तापर्यंतचं आणि त्यांनी ज्या पद्धतीने ही फाउंडेशन उभी केली हे सगळं जाणून घेतलं. ते ज्या प्रकारचं काम करतात, माझ्या नॉलेजनुसार असं काम करणाऱ्या संस्था खूप कमी आहेत. म्हणजे मला तर हीच पहिली आराध्या फाउंडेशन ही फर्स्ट संस्था मला तरी कळली होती. तर ते एक रिझन होतं की जर अशा संस्थेबरोबर आपण काम करत असू तर एक सॅटिस्फॅक्शन पण मिळतं. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एक जबाबदारी असते प्रत्येकाची की समाजासाठी काहीतरी करण्याची. तर ती जबाबदारी कुठेतरी पूर्ण झाल्यासारखी वाटते. आय नो माझा खारीचा वाटा असणार आहे या संपूर्ण फाउंडेशनमध्ये, पण मला अभिमान आहे या गोष्टीचा आणि मी लुक फॉरवर्ड करतोय की खूप चांगलं काम आराध्या फाउंडेशनसाठी मी करेन आणि आराध्या फाउंडेशन लोकांसाठी करेन. लोकांना काय आव्हान कराल? लोकांना हेच आवाहन करेन की आत्ता ही फाउंडेशन जी यांनी सुरू केली आहे ती सोलापूरमध्ये केली आहे. अजून ती पुणे, मुंबई, संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यानंतर त्यांचा मानस आहे की पूर्ण देशापर्यंत ही पोहोचली पाहिजे. तर जास्तीत जास्त लोक जेव्हा या काय म्हणू या कॉजशी जोडले जातील तेव्हा त्यांना ते समजेल. कारण प्रत्येक घरात काही घरं सोडून ह्या गोष्टी होत असतात, पण त्याचा अवेअरनेस नाही आहे. सो त्या अवेअरनेसपासून सगळ्या गोष्टींची जर काय म्हणू आपण माहिती आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपल्याला थोडंसं सर्च करावं लागेल. सो मला असं वाटतं आराध्या फाउंडेशन हे त्याचं उत्तर आहे. ज्या पद्धतीचं काम आराध्या फाउंडेशन करते हे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. सो प्लीज जास्तीत जास्त लोकांनी या फाउंडेशनशी जोडलं गेलं पाहिजे. मी तर सुरुवात केली आहे, तुम्ही पण नक्कीच करा.